नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा MH TV चॅनलवरती स्वागत आहे। तरी आपण चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारीला लागले आहेत। तसेच मतदारसंघाची चाचपणी सुरू आहे तर बैठकीचा धडाका लावतच जात आहेत। अशातच आता आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा झटका बसण्याची दाट शक्यता मानली जाते। कारण महादेव जानकरांनी राष्ट्रीय समाज पक्षाला 50 जागा मिळाव्यात अशी मागणी केली। अन्यथा महाराष्ट्रात आम्ही 288 जागा लढणार आहोत असा इशारा देखील महादेव जानकर यांनी दिला। त्यामुळे आता शिंदे आणि फडणवीसांची डोकेदुखी वाढली। सध्या राजकीय पक्ष महायुतीचा भाग आहे तर लोकसभाला मला त्यांनी जागा सोडली, पण त्यामध्ये माझा पराजय झाला तर 4,87,000 मतं मला मिळाली। महाराष्ट्रात असं आहे की मी प्रत्येक वेळेस लोकसभाला लढतो आणि 16 दिवस त्या जिल्ह्यात राहतो आणि 5.25 लाख मतदान घेतो, हे असे रेकॉर्ड माझे आहेत। पहिल्यांदा नांदेडची जागा लढलो, त्यानंतर सांगली, माढा, बारामती आणि पारवा परभणी। त्यामुळे आमची मतांची टक्केवारी वाढली जात आहे। माझे नगरसेवक आहेत 4 राज्यात मला टेक्निकली मान्यता मिळालेली आहे, तर महाराष्ट्रात माझे 4 आमदार निवडून आले, नगरसेवक आहेत, जिल्हा परिषद सदस्य आहेत। उत्तर प्रदेशमध्येही आमचे मतांची टक्केवारी वाढत आहे, तर गुजरातमध्ये 3 महानगरपालिका माझ्या ताब्यात आहे। काही ठिकाणी विरोधी पक्ष नेते राष्ट्रीय समाज पक्षात आहेत असं देखील महादेव जानकर यांनी म्हणाले। दरम्यान काही सांगलीत होणाऱ्या ओबीसी सभेला जाणार का असा सवाल पत्रकारांशी जानकरांनी विचारला, तर यावर जानकर म्हणाले, माझा पक्षच ओबीसीसाठी आहे आणि मी देशभर ओबीसीसाठीच काम करतोय। त्यामुळे एखाद्या आंदोलनात मला जायची गरज नाही, कारण आंदोलनात गेल्याचं आपण ओबीसी नेते नसतो, तर कायम ओबीसीसाठी काम करायचं हा माझा उद्देश आहे असं देखील जानकर यांनी म्हणाले। तर मित्रांनो, याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील। तूर्तास